नमस्कार. राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. बातम्या ही अत्यंत महत्त्वाची. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै 2024 रोजी देय असलेल्या 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याचे प्रदान करण्याबाबत वित्त विभागाकडून दिनांक 20 जून 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयानुसार असे आदेशित करण्यात आले आहेत की राज्यातील सरकारी व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना झालेल्या कर्मचारी दिनांक 1/7/2023 रोजी देय असलेल्या 7व्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन व निवृत्त वेतनाच्या थकबाकीचा 5वा हप्त्याची रक्कम पुढील प्रमाणे नमूद केल्यानुसार GPF अथवा ने अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये निवृत्त वेतनधारकांना निवृत्त वेतन थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम ही माहे जून 2024च्या निवृत्ती वेतन सोबत, सरकारी कर्मचाऱ्यांना सदर 5व्या हप्त्याची रक्कम ही माहे जून 2024 या वेतनासोबत अदा करणे निर्देश देण्यात आलेले आहेत. तर यापैकी ज्यांना भविष्य निर्वाह निधी योजना लागू आहे अशा कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम ही त्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेत खात्यामध्ये त्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू आहे अशा कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम ही रोखी अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच जे कर्मचारी हे दिनांक 1/6/2023 ते सदर निर्णयापर्यंत मृत्यू अथवा सेवानिवृत्त झाले असतील अशा कर्मचाऱ्यांना सदर 5व्या हप्त्याची रक्कम रोखी अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर वित्त विभागाच्या दिनांक 20/2/2019 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात येणाऱ्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रकमेवर दिनांक 1/7/2023 पासून व्याज अनुज्ञेय असणार आहे. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.